मुंबई महापालिका निवडणुका जवळ येत आहेत आणि त्याचवेळी महाराष्ट्राच्या राजकारणात एक चर्चा पुन्हा जोरात आहे. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार का? ही केवळ अफवा आहे की यामागे ठोस राजकीय गणित आहे? आज या व्हिडिओमध्ये आपण तथ्य, आकडे आणि राजकीय परिस्थितीच्या आधारावर हे समजून घेणार आहोत. 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून भाजपसोबत सरकार स्थापन केलं आणि मुख्यमंत्रीपद मिळवलं. कारण काय होतं? शिवसेनेतील अंतर्गत असंतोष, आमदारांचा मोठा गट शिंदेंसोबत, भाजपचा पूर्ण पाठिंबा. पण 2014 नंतरच्या राजकीय घडामोडींमध्ये सत्ता समीकरण बदललं आणि मुख्यमंत्रीपदाची सूत्र बदलली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिंदे गट अजूनही सत्तेत आहे आणि प्रशासनात त्यांची पकड कायम आहे. आता मुद्दा येतो मुंबई महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांचा. मुंबई महापालिका भारतातील सर्वात श्रीमंत महापालिका, शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला. आज शिवसेना 2 गटात विभागली आहे. उद्धव ठाकरे गट, एकनाथ शिंदे गट. भाजपसाठी प्रश्न आहे, कोणता शिवसेना गट जास्त इलेक्टेबल आहे? जो गट महापालिकेत जास्त जागा जिंकू शकतो, तोच गट भाजपसाठी रणनीतीदृष्ट्या महत्त्वाचा ठरतो. आता थेट मुद्द्यावर येऊया. एकनाथ शिंदे यांचे फायदे. प्रशासकीय अनुभव, स्थानिक स्वराज्य संस्थांवर मजबूत पकड, बंडखोरीनंतरही टिकून राहिलेला आमदारांचा गट, मराठी नेतृत्व म्हणून स्वीकारार्ह चेहरा भाजपसाठी शक्यता. महापालिका निवडणुकीआधी मराठी मतदारांमध्ये सकारात्मक संदेश. सत्ता टिकवण्यासाठी पॉवर शेअरिंग फॉर्म्युला बदलण्याचा पर्याय म्हणूनच राजकीय वर्तुळात चर्चा आहे की निवडणुकीपूर्वी नेतृत्व बदल हा एक टॅक्टिकल मूव्ह असू शकतो. पण इथे काही महत्त्वाच्या अडचणीही आहेत. अंतिम निर्णय भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे. आघाडीतील अंतर्गत संतुलन, वारंवार नेतृत्व बदलल्याने अस्थिरतेचा संदेश जाण्याचा धोका. म्हणजेच ही शक्यता आहे पण निश्चित निर्णय नाही. तर प्रश्न असा आहे, एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील का? उत्तर आहे, राजकीयदृष्ट्या शक्य आहे. रणनीतीदृष्ट्या उपयोगी ठरू शकतं, पण अजून अंतिम नाही. मुंबई महापालिका निवडणूक जवळ येईल तसं महाराष्ट्राचं राजकारण आणखी वेग घेईल. तुमचं मत काय आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा.